गार्गी बाय PN गार्गी अँड सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. स्मृतिगंध प्रस्तुत ग्लॅमर गाथाच्या या भागात मी मधुरा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत अशा एका प्रतिभावान अभिनेत्याविषयी, ज्या व्यक्तीने मराठी, हिंदी, गुजराती, नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिकांमध्ये काम करून आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्या अभिनेत्याविषयी असं म्हटलं जातं की माणूस साधा होता, पण त्याच्या अभिनयात विलक्षण जादू होती. त्याला प्रसिद्धीची हाव नव्हती, पण तो स्वतः प्रतिभेचा मात्र महासागर होता. खुद्द नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्याविषयी म्हटलं होतं की ही इज वन ऑफ द फायनेस्ट ॲक्टर्स आय हॅव सीन ऑन स्टेज. असा हा अवलिया कलाकार म्हणजे मोहन गोखले. 1953मध्ये पुण्यात जन्मलेले मोहन गोखले हे फक्त एक अभिनेते नव्हते, ते एक विचारशील कलाकार होते. त्यांनी रंगभूमी, चित्रपट आणि टेलिव्हिजन या तिन्ही माध्यमांमध्ये आपली अमीट अशी छाप सोडली. त्यांचं शिक्षण पुण्याच्या सर परशुराम भाऊ कॉलेजमध्ये झालं. तिथेच त्यांनी पहिल्यांदा रंगभूमीवरती पाऊल ठेवलं. श्वेतांबरा या मालिकेने मोहन यांनी टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं. मिस्टर योगी या मालिकेपासून ते घराघरात पोचले. मोहन गोखले यांनी हिरो हिरालाल, मोहन जोशी हाजीर हो यासारख्या अनेक चित्रपटात अजरामर भूमिका केल्या. मनातल्या भावना थेट आणि स्पष्टपणे मांडण्याची क्लॅरिटी त्यांना खूप आधीपासूनच होती. एकदा महाविद्यालयीन नाटकात त्यांनी साकारलेली भूमिका एवढी जबरदस्त होती की प्रेक्षकांनी प्रयोग संपल्यानंतरही त्यांना मोहन परत एकदा अशा आरोळ्या दिल्या. त्या क्षणानंतर मोहन म्हणाले की लोकांना हसवणं, आपल्या भूमिकांमधून त्यांचं मनोरंजन करणं हाच माझा मार्ग. आणि हाच तो क्षण होता ज्यानंतर त्यांनी नोकरीऐवजी रंगभूमीचीच निवड केली. अंधार या नाटकात त्यांनी साकारलेलं पात्र इतकं प्रभावी होतं की अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं होतं. नसीरुद्दीन शाह यांनी केलेलं हे कौतुक ऐकून मात्र मोहन फक्त हसले आणि म्हणाले, नसीर माझ्याबद्दल बोलतोय म्हणजे नक्कीच काहीतरी चूक झाली असणार. यातूनच त्यांचा नम्र स्वभाव आपल्याला जाणवतो. कलाकार म्हणून ते विलक्षण होतेच, पण माणूस म्हणून सुद्धा तितकेच उमदे होते. बन्या बापू ह्या चित्रपटादरम्यानचा एक प्रसंग आहे. उषाताईंनी खरं तर हा सांगितला आहे. बन्या बापू पिक्चरच्या शूटिंगचा पहिलाच दिवस होता. कोल्हापुरातला स्टुडिओ, त्याच्यात 2 जोड्या होत्या. एक मेकअप रूम हिरोईन्सची आणि एक मेकअप रूम हिरोईनची. बाळ कर्वे आणि मोहन गोखले हे स्टुडिओचा फेरफटका मारत होते आणि त्यांना झाडाखाली आपलं सामान घेऊन मुसमुसत बसलेल्या उषाताई दिसल्या. त्यांना दुसऱ्या हिरोईननी मेकअप रूममधून बाहेर काढलं होतं. कालची पोरगी माझ्या रूममध्ये चालणार नाही असं म्हणून त्यांना बाहेर काढलं. त्यानंतर त्या म्हणाल्या की मोहननी त्या क्षणी माझी बॅग उचलून त्यांच्या रूममध्ये नेली आणि मला म्हणाले, तू इथे कर तुझा मेकअप वगैरे काय ते, तुला कॉस्ट्यूम चेंज करायचा असेल तर तेव्हा आम्ही बाहेर जात जाऊ. तो पिक्चर पूर्ण होईपर्यंत मला त्यांची रूम त्यांनी वापरायला दिली. जवळपास सर्वच सहकलाकार असं सांगतात की मोहन कधीही स्टार असल्यासारखे वागत नसत. श्रीमान श्रीमती या मालिकेत दिलीप प्रभावळकर आणि आशीर्वादच्या टीमसोबत ते जेवताना लोकांनी एकदा त्यांना विचारलं होतं की तुम्ही एवढे मोठे कलाकार आहात आणि साधं जेवण. त्याच्यावर ते म्हणाले, कलाकार मोठा नाही, भूमिका मोठी असते. तेव्हाचे दौरे मोठे आणि बाकीच्या सोयी म्हणजे नावालाच. गावातलं सगळ्यात कळकट्ट गैरसोयींनी भरलेलं लॉज असायचं. अशाच एका दौऱ्यात कुठल्या तरी आड गावात ही मंडळी पहाटे लॉजला पोचली. कधी कोसळून पडेल असं ते लॉज होतं. अर्धवट झोपेत मॅनेजरनी नेमून दिलेल्या रूमच्या किल्ल्या घेण्यासाठी ताटकळलेले होते सगळे. मोहन एक किल्ली उचलून भरभर जिना चढून वर गेले आणि वरून जोरात वेटरला हाका मारून म्हणाले, अरे इथला AC TV रिमोट दे बघू आणि कार्पेट ओलं झालंय ते बदल जरा. मग बायकांमध्ये जो काही खडबडाट झाला, सगळ्यांनाच असं वाटायला लागलं की त्याला मात्र सुपर डिलक्स दिलंय. खूप गदारोळ झाला. मॅनेजर एकीकडे सगळ्यांना शांत करत होता आणि मोठ्याने वरच्या मजल्यावरच्या मोहनना गप्रे मोहन्या असा ओरडत होता. त्या लॉजला धड दारही नव्हतं. तिथे हे सगळं का असेल, पण कठीण परिस्थितीतही विनोद करून सगळ्यांचा ताण हलका करणं हे त्यांना अगदी सहज जमायचं. अनेक भूमिकांमधून रसिकांच्या काळजात घर करणारे मोहन गोखले हे अल्पायुषीच ठरले, पण त्यांना त्यांच्या मृत्यूची जाणीव झाली होती की काय अशी शंका येते.
मोहन गोखले यांनी निधनाच्या काही दिवस आधी म्हणजेच 10 मार्च 1999ला आपल्या घराच्या दरवाजावर कुसुमाग्रजांच्या डोळ्यात कशाला पाणी या कवितेतल्या शेवटच्या ओळी लिहिल्या होत्या, ज्याचे शब्द होते, शून्यामधील यात्रा वाऱ्यातील एक विराणी, गगनात विसर्जित होता डोळ्यात कशाला पाणी. हे त्या कवितेचे शब्द होते. आणि या घटनेच्या 10 दिवसांनी मोहन गोखले कमल हसन यांच्या हे राम या चित्रपटाच्या शूटिंगसाठी मद्रासला गेले. चित्रपटाचा काही भाग शूट केल्यानंतर 29 मार्चला त्यांना मद्रासमध्येच हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं. मोहन गोखले यांच्या निधनाची बातमी सगळ्यांसाठीच चटका लावून जाणारी होती. मोहन गोखले गेले होते, मात्र त्यांच्या या कवितेच्या रूपात त्यांच्या घरच्या दरवाजावर ते कायम घर करून राहिले. कालांतराने जेव्हा शुभांगी गोखले यांनी ते घर रिनोव्हेट करायचं ठरवलं, तेव्हा त्यांनी ही आठवण आपल्यासोबत कायमस्वरूपी राहावी म्हणून दरवाजाचा हा भाग कापून आपल्या घरी घेऊन गेल्या, एक आठवण म्हणून. इतकंच नाही तर मोहन यांची लेक सखी गोखले हिने देखील या कवितेच्या ओळी टॅटूच्या स्वरूपात आपल्या शरीरावर गोंदवून घेतल्या. मोहन गोखले यांनी कधी प्रसिद्धीसाठी किंवा पुरस्कारांसाठी स्पर्धा केली नाही. त्यांना अभिनय हा अभ्यास वाटायचा. ते नेहमी तरुण कलाकारांना सांगायचे की नाटक शिकायला जा, प्रसिद्ध व्हायला नाही. अशा या अद्भुत कलाकाराच्या भूमिकांचा अभ्यास करणं हे आजच्या युवा कलाकारांसाठी गाईडच आहे. तुम्हाला देखील त्यांच्या कुठल्या भूमिका आवडल्या ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ जरूर शेअर करा, लाईक करा आणि स्मृतिगंधाला सबस्क्राईब करायला विसरू नका.